Hello, 11th Commerce UCM students. Last few lectures we have started chapter number first, Introduction of Commerce and Businesses, वाणिज्य व व्यवसायाची ओळख. यामध्ये आपण इंट्रोडक्शन, नॉन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी, इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीमध्ये बिझनेसेस, व्यवसाय अँड इट्स फीचर्स, व्यवसायाची वैशिष्ट्ये. त्यानंतर सेकंड नंबर प्रोफेशन अँड इट्स फीचर्स, पेशा आणि त्याची वैशिष्ट्ये पाहिली. त्यानंतर एम्प्लॉयमेंट पाहिलं, नोकरी अँड इट्स फीचर्स, एम्प्लॉयमेंटचे फीचर्स पाहिले. त्यानंतर लास्ट लेक्चरमध्ये आपण बिझनेसेस ऑब्जेक्टिव्ह, व्यवसायाचे उद्दिष्टे पाहिले. आपण बिझनेस ऑब्जेक्टिव्ह, फर्स्ट इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह अँड सोशल ऑब्जेक्टिव्ह. त्यानंतर आपल्याला टुडे वी हॅव स्टार्टेड पॉईंट नंबर 1.5, रोल ऑफ प्रॉफिट इन बिझनेसेस, व्यवसायातील नफ्याची भूमिका. हे पाहायचं आहे आपल्याला. बिझनेसेसचा मेन इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह काय आहे? अर्निंग प्रॉफिट, नफा मिळवणे हा एकमेव उद्देश आहे. परंतु या रोल प्रॉफिटचा म्हणजेच नफ्याचा नेमकी भूमिका काय, त्याची रोल काय आहे बिझनेसेसमध्ये, हे आपल्याला पाहायचं आहे. रोल ऑफ प्रॉफिट इन बिझनेसेस. एव्हरी बिझनेसेस ऑपरेट्स विथ ॲन एम टू अर्न प्रॉफिट दॅट इज द एक्सेस ऑफ रेव्हेन्यू ओव्हर कॉस्ट. प्रत्येक व्यवसाय करणाऱ्याचा मुख्य उद्देश काय असतो? नफा मिळवणे, अर्निंग प्रॉफिट हा असतो. तरच तो व्यवसाय टाकतो. बिझनेस का टाकतो मनुष्य, माणूस का? तर त्याला नफा मिळावा आणि त्याच्यातून त्याचं पूर्णपणे सर्वायवल व्हावं, त्याचं जीवनमान चालावं, याच्यासाठीच तो व्यवसाय टाकतो. अदरवाईज लॉसमध्ये असेल तर तो व्यवसाय क्लोज करेल. त्याच पद्धतीने एव्हरी बिझनेस ऑपरेटेड विथ ॲन एम टू अर्न प्रॉफिट. प्रत्येक व्यवसाय करणाऱ्याचा मुख्य उद्देश काय असतो? नफा मिळवणे हा असतो. दॅट इज द एक्सेस ऑफ रेव्हेन्यू ओव्हर कॉस्ट. खर्चापेक्षा महसुली उत्पन्न अधिक असणे म्हणजेच नफा होय. नफा म्हणजे काय? जो आपण केलेला खर्च आहे त्या खर्चातून उत्पन्न जास्त निघणे म्हणजेच तो नफा. प्रॉफिट इज इक्वल टू रेव्हेन्यू मायनस टोटल कॉस्ट. प्रॉफिट म्हणजे काय? रेव्हेन्यू मायनस टोटल कॉस्ट. रेव्हेन्यू उत्पन्न मायनस वजा काय? एकूण खर्च. उत्पन्न आणि एकूण खर्च किती झाला आहे याच्यातून राहिलेली शिल्लक म्हणजेच प्रॉफिट. नफा इज इक्वल टू उत्पन्न मायनस एकूण खर्च. प्रॉफिट इज इक्वल टू रेव्हेन्यू मायनस टोटल कॉस्ट. जे आपण खर्च केला आहे त्या खर्चातून आणि उत्पन्न, जे आलेलं उत्पन्न याच्यातून जी शिल्लक राहते ती राहिलेली शिल्लक म्हणजेच नफा म्हणजेच प्रॉफिट. आता रोल ऑफ प्रॉफिट इन बिझनेस ते आपल्याला एक डायग्रामद्वारे दाखवण्यात आले. प्रॉफिट, ते प्रॉफिटचं डिस्ट्रीब्युशन कसं करण्यात आले, म्हणजे त्याची रोल काय आहे, नेमका काय आहे? रिटर्न टू इन्व्हेस्टर्स, गुंतवणूक करणाऱ्याला परतावा देणे. रिसर्च अँड डेव्हलपमेंट, संशोधन व विकासाला. ग्रोथ अँड एक्सपान्शन, व्यवसायाच्या वाढीसाठी आणि विस्तारासाठी तो पैसा वापरणे. इन्क्रीज एफिशियन्सी, कार्यक्षमतेत वाढ करणे. त्याचबरोबर मीन्स ऑफ लाईव्हलीहूड, त्याचं उदरनिर्वाह, त्याचं जीवनमान चालवण्यास तो खर्च करणे. त्यानंतर प्रॉफिटमधून रेप्युटेशनसाठीचा खर्च करणे. त्यानंतर रिवॉर्ड फॉर रिस्क, जो कोणताही धोका पत्करला आहे त्याच्यासाठी आहे. सर्वायवल आहे, त्याचं जीवनमान जगण्यासाठी जो खर्च करण्यात आलेला. अशा प्रकारे रोल ऑफ प्रॉफिट इन बिझनेसेस, व्यवसायामध्ये नफ्याची भूमिका काय आहे. यामध्ये फर्स्ट नंबर काय आहे? त्यामध्ये रिटर्न टू इन्व्हेस्टर्स, गुंतवणुकीदारांना परतावा. जो कोणताही आपण बिझनेस चालवणार आहोत, बिझनेस स्टँड करणार आहोत किंवा बिझनेस रनआउट करण्यासाठी काही इन्व्हेस्टर्सकडनं म्हणजेच गुंतवणूकदाराकडनं, काही लोकांकडनं जे पैसे घेतलेले आहेत, जे पैसे भांडवल म्हणजेच कॅपिटल स्टँड करण्यासाठीचे त्यांना जे देण्यात आलेले जी रक्कम आहे त्यांनी आपल्याला कॅपिटलमध्ये, त्या ज्या कोणत्याही पर्सन इन्व्हेस्टर्स ज्यांनी गुंतवले त्यांना काय करणे? अर्निंग प्रॉफिटमधून म्हणजे नफ्यामधून काहीतरी हिस्सा त्यांना
देऊन टाकणे या संदर्भातील. फर्स्ट आहे रिटर्न्स टू इन्व्हेस्टर्स. द पीपल हू इन्व्हेस्ट मनी इन द बिझनेस. ज्या लोकांनी व्यवसायामध्ये भांडवलामध्ये गुंतवणूक केली आहे, रक्कम टाकलेली आहे. द बेसिक एक्सपेक्ट फेअर रिटर्न्स ऑन देअर कॅपिटल. दिस इज पॉसिबल इफ अडक्वेट प्रॉफिट्स आर अर्नड बाय बिझनेसेस. व्यक्तीकडून काही पीपलकडून म्हणजेच लोकांकडून व्यवसायात भांडवल गुंतवणूक करण्यासाठी मागील अपेक्षा म्हणजे काय असते, जी गुंतवणुकीवरील त्यांना रिटर्न्स भेटण्यात यावे जी रक्कम, त्यासाठी व्यवसायाला म्हणजेच बिझनेसला चांगला नफा होणे अपेक्षित आहे. आणि जर चांगला प्रॉफिट झाला तर तो त्या जो कोणताही इन्व्हेस्ट करण्यात आलेले पैसे जे गुंतवलेले आहेत इन्व्हेस्टर्सने, ज्या लोकांनी, त्यांना काय देण्यात येतं, त्यांना रिटर्न त्यांना देण्यात येईल. यासाठी बिझनेसेसने जो कोणताही प्रॉफिट होतो तो प्रॉफिट जास्त प्रमाणात ॲडिक्वेट करणे आणि त्याद्वारे जो कोणताही इन्व्हेस्ट करण्यात आलेल्या लोकांना, गुंतवणुकीदारांना तो पैसा त्यांना रिटर्न स्वरूपात देणे. फर्स्ट नंबर आहे रिटर्न्स टू इन्व्हेस्टर्स. इन्व्हेस्टर्स याचाच अर्थ ज्यांनी कंपनीच्या भांडवलामध्ये रक्कम ज्या लोकांनी गुंतवली आहे त्यांना इन्व्हेस्टर्स असं म्हणण्यात येतं, म्हणजेच गुंतवणुकीदार असं म्हणण्यात येतं. रिटर्न ऑन इन्व्हेस्टर, गुंतवणुकीदारांना परतावा. द पीपल हू इन्व्हेस्ट मनी इन द बिझनेस. ज्या लोकांनी पैसा मनी गुंतवणूक केलेली आहे व्यवसायामध्ये त्याला इन्व्हेस्टर म्हणण्यात येतं. द पीपल हू इन्व्हेस्ट मनी इन द बिझनेस एक्सपेक्ट फेअर रिटर्न ऑन देअर कॅपिटल. दिस इज पॉसिबल इफ ॲडेक्वेट प्रॉफिट आर अर्नड बाय बिझनेसेस. व्यक्तीकडून व्यवसायात भांडवल गुंतवणूक करण्या पाठीमागील अपेक्षा म्हणजेच काय असते, जे कोणतेही इन्व्हेस्टमेंटसाठीचे रिटर्न्स भेटण्यात यावे, त्यासाठी व्यवसायाला चांगला नफा होणे अपेक्षित असते. सेकंड नंबर आहे रोल ऑफ प्रॉफिट इन बिझनेसेस. R&D, ज्यालाच रिसर्च अँड डेव्हलपमेंट असं म्हणण्यात येतं. संशोधन व विकास. आपण बिझनेसेसच्या सोशल ऑब्जेक्टिव्हमध्ये पाहिलं होतं. ॲडिक्वेट प्रॉफिट एनेबल अ फर्म टू स्पेंड मोर ऑन R&D, रिसर्च अँड डेव्हलपमेंट. व्यवसायाचा म्हणजेच बिझनेसेसचा रिसर्च म्हणजेच व्यवसायांनी काय करायला पाहिजे, व्यवसायाचा विकास व विस्तारासाठी पुरेशा नफ्याची गरज असते. रिसर्चसाठी आणि व्यवसायाचा विकास डेव्हलपमेंट करण्यासाठी व्यवसायाला काय व्हायचे, नफा होणे जास्तीत जास्त होणे आवश्यक असते. दिस कॅन लीड टू बेटर टेक्नॉलॉजी अँड लोअर कॉस्ट. कमी खर्चात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात यावा. इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट्स बेनिफिट्स द होल नेशन्स. हे नाविन्यपूर्व उत्पादन, इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट नाविन्यपूर्ण उत्पादन केल्याने पूर्ण नेशनला, संपूर्ण राष्ट्राला त्याचा लाभ होतो. हा झाला सेकंड. थर्ड नंबर आहे ग्रोथ अँड एक्सपान्शन, वाढ आणि विस्तार बिझनेसेसची. ग्रोथ अँड एक्सपान्शन, वाढ व विस्तार. रेटिनेशन ऑफ प्रॉफिट इन द इंटरनल सोर्स ऑफ फंड. नफा मिळवणे हा काय आहे, इंटरनल सोर्स ऑफ फंड. फंडचा म्हणजे जो पैसा मिळवण्याचा, नफा मिळवणे हा अंतर्गत स्रोत आहे. दिस प्रॉफिट कॅन बी यूज्ड फॉर इन्क्रीजिंग द व्हॉल्यूम ऑफ बिझनेस थ्रू एक्सपान्शन अँड डायव्हर्सिफिकेशन. या नफ्याचा वापर एक्सपान्शन, विस्तार करण्यासाठी आणि वाढ करण्यासाठी केला जाऊ शकतो. या प्रॉफिटचा उपयोग युटिलाइज कशामध्ये होऊ शकतो, ते व्यवसाय म्हणजेच बिझनेस एक्सपान्शन अँड डायव्हर्सिफिकेशन करण्यासाठी या नफ्याचा वापर बिझनेस व्यवसाय वाढ आणि विस्तार करण्यासाठी केला जाऊ शकतो. द पोर्शन ऑफ द प्रॉफिट इज रिइन्व्हेस्टेड इन द बिझनेस फॉर फर्दर डेव्हलपमेंट. या प्रॉफिटमधील काही हिस्सा हा रिइन्व्हेस्टमेंट ऑफ बिझनेस म्हणजेच व्यवसायामध्ये पुनर्गुंतवणुकीसाठी वापरला जाऊ शकतो.
यामुळे काय होईल, बिझनेसमध्ये जो मोर दॅन प्रॉफिट होणार आहे तोच प्रॉफिट परत बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केल्यामुळे बिझनेसेसच्या ग्रोथमध्ये, वाढामध्ये आणि एक्सपान्शन विस्तारामध्ये सुद्धा, म्हणजेच बिझनेसेसच्या अनगिनत शाखा, त्याचे ब्रँचेस ओपन करण्यास त्या बिझनेसेसला हेल्प होते या प्रॉफिटमुळे. त्यानंतरचा डी नंबर, इन्क्रीजेस इफिशियन्सी, कार्यक्षमतेत वाढ होते, इफिशियन्सी वाढते. कशामुळे, प्रॉफिट्स फॅसिलिट्स पेमेंट ऑफ व्हेरियस ड्यूज इन टाईम. नफ्यामुळे जे कोणत्याही काय होईल, जे वर्किंग करण्यात येणाऱ्या लोकांच्या प्रॉफिट पेमेंट्स आहेत ते वेळोवेळी देण्यास मदत होते. इट ऑल्सो मोटिवेट्स द एम्प्लॉई working in the organization. This finally leads to increase in overall efficiency of the organization. प्रॉफिटमुळे वेळेत, टाईममध्ये कामगारांचे वेतन व कामगारांची पेमेंट असेल ती वेळोवेळी देता येतात. त्यामुळे कामगारांच्या म्हणजेच एम्प्लॉईंच्या ना एक प्रकारची प्रेरणा मिळते. यामुळे पूर्ण टोटल ओव्हरऑल व्यवसायाची संघटनेमधील काम करणाऱ्या लोकांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. इन्क्रीज इफिशियन्सी, त्यांची इफिशियन्सी वाढण्यात कशाद्वारे, जर नफा झाला, वेळोवेळी एम्प्लॉईजला काम करण्यात, बिझनेसेसमधील एम्प्लॉईजला टाईम टू टाईम त्यांना त्यांचं पेमेंट भेटत गेलं. या पेमेंट भेटत गेल्यामुळे या जो कोणत्याही काम करणारा बिझनेस ऑर्गनायझेशनमधील एम्प्लॉई आहे त्यामुळे त्यांची इफिशियन्सी वाढते, कार्यक्षमता वाढते आणि याचा इफेक्ट टोटल ओव्हरऑल इफिशियन्सी ऑफ द ऑर्गनायझेशन, याचा पूर्णपणे उपयोग ह्या संघटनेच्याच म्हणजे व्यवसायाच्या पूर्णपणे कार्यक्षमतेवरती होत असतो. त्यानंतरचा पुढचा ई नंबर आहे मीन्स ऑफ लाईव्हलीहूड, त्याचा पूर्ण जीवनमानचे उदरनिर्वाहाचे साधन. बिझनेसमॅन जो बिझनेस चालवणार आहे त्याला आपण बिझनेसमॅन म्हणतो. त्या बिझनेसमॅनचं जर बिझनेस जोरात फॉर्ममध्ये आणि प्रॉफिटेबिलिटीमध्ये चालू असेल, पूर्ण प्रॉफिटमध्ये, याचाच अर्थ त्या बिझनेसमॅनचं राहणीमान कसं होतं, उंचावतं, त्याची लाईव्हलीहूड, त्याचं जीवनमान, त्याचा उदरनिर्वाह व्यवस्थित चालतो आणि तो ह्या बिझनेसेसवरती व्यवस्थितरित्या तो चालू शकतो जर त्याला प्रॉफिट होत असेल तर. त्या बिझनेसमॅन अर्न प्रॉफिट विच इज देअर मीन्स ऑफ लाईव्हलीहूड. जीवन जगण्यासाठी म्हणजेच उदरनिर्वाहासाठी मनुष्याला व्यवसायामध्ये नफा मिळवतच असतो आणि त्याचं जीवनमान याच्यावरतीच अवलंबून असतं. बाय अर्निंग सफिशियंट प्रॉफिट दे कॅन लिव्ह अ डिसेंट स्टँडर्ड लाईफ थ्रू सॅटिस्फॅक्शन व्हेरियस वॉन्ट्स. पुरेसा नफा मिळवून तो आपल्या विविध गरजा पूर्ण करू शकतो बिझनेसमॅन. त्यामुळे त्याचे जीवनमान, त्यांचे चांगले राहणीमान, स्टँडर्ड लाईफ हा त्याचे जीवनमान समाधानकारक जगतो व जीवनमानाचा दर्जा उंचावू शकतो. त्यानंतर रिवॉर्ड्स फॉर रिस्क, तो व्यवस्थितरित्या रिस्कद्वारे आपलं काम करत असतो बिझनेसमॅन. आपल्या त्याद्वारे रिवॉर्ड्स ऑफ रिस्क, ज्या जो कोणत्याही रिस्क घेतलेला आहे तो व्यवसायामध्ये, या रिस्क याचा अर्थ धोका पत्करण्याचे त्याला काय मिळतं, रिवॉर्ड्स मिळतं. म्हणजे एक प्रकारे फळ मिळण्यासारखं. जो कोणताही बिझनेसमॅनने जो बिझनेस टाकण्यासाठी जी रिस्क घेतलेली आहे तो त्याला त्याचं एक प्रकारे फळ मिळतं, रिवॉर्ड्स फॉर रिस्क. Profit is considered as a reward for assuming survival business risk. व्यवसायात बिझनेसमॅननी स्वीकारलेल्या ज्या रिस्कचं बक्षीस म्हणजेच काय आहे, नफा होय. Profit is considered as a reward for assuming survival business risk. जो बिझनेस चालवण्यासाठी बिझनेसमॅननं जी कोणती रिस्क घेतलेली आहे त्याचं रिवॉर्ड म्हणजेच त्याचं बक्षीस म्हणजेच काय, नफा
होय. प्रॉफिट ऑल्सो सर्व्ज ॲज अ प्रोटेक्शन अगेन्स्ट दोज रिस्क विच कॅन नॉट बी ॲश्युअर्ड. हे जो धोका घेतलेला आहे तो धोका म्हणजेच त्याचा एक प्रकारचा मोबदला म्हणजे नफा होय. एक्झाम्पल फॉल्स इन डिमांड, ॲडवर्स गव्हर्मेंट पॉलिसी एक्सेट्रा. मागणी अचानक कमी होणे, फॉल्स इन डिमांड, डिमांड म्हणजे मागणी अचानक कमी होणे, किंवा ॲडवर्स गव्हर्मेंट पॉलिसी किंवा गव्हर्मेंटने काही सरकारी धोरणामध्ये बदल करणे. अशा ज्या कोणत्याही धोका आहेत ह्या धोकांचा आपल्याला इमिजिएट होणाऱ्या यांचा काय आपल्याला विमा उतरवता येतो का? नाही. याचाच अर्थ जोही अशा प्रकारच्या बिझनेसेसमध्ये काही जे चेंजेस असतील, ज्या मागणी असतील, डिमांड असतील, अशा ज्या कोणत्याही गव्हर्मेंट पॉलिसी सडन चेंज होतात, याचा कसलाही प्रकारचे जे धोका आहे त्या रिस्क घेतलीच पाहिजे व्यवसायांनी, बिझनेसमॅननी बिझनेसेससाठी. आणि त्या धोक्यांवरनंच तो काय असतो, प्रॉफिट हा त्याला भेटतच असतो. धोका पत्करण्याचं त्याला फळ हे भेटतच असतं. त्यानंतर हा झाला F. त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे पुढील लास्ट नंबर, तो आहे सर्वायवल. व्यवसायासाठीचे सर्वायवल. सर्वायवल म्हणजे याचा अर्थ काय आहे, व्यवसाय टिकून राहणे. व्यवसायात टिकून राहावं, सर्वायवल करणे, जगणे, तो जी त्यावरतीचं त्या प्रमाणात पूर्णपणे तो सर्वायवल होणे, व्यवसाय टिकून राहणे. It helps the businesses to continue to exist in the market. नफाप्राप्तीमुळे काय होते, म्हणजेच प्रॉफिटेबिलिटीमध्ये व्यावसायिक बाजारपेठेत व्यवसायामध्ये म्हणजेच मार्केटमध्ये टिकून राहण्यास मदत होते. इफ द बिझनेस डज नॉट मेक इनफ प्रॉफिट इट विल नॉट सर्वाईव्ह इन द ग्रोईंग कॉम्पिटेटिव्ह एन्व्हायरमेंट. जर व्यवसायामध्ये व्यावसायिकाला म्हणजेच बिझनेसमॅनला कसलाही प्रकारचा इनफ प्रॉफिट म्हणजेच नफाच होत नसेल, नफाच मिळत नसेल किंवा होत नसेल, तर या कॉम्पिटेटिव्ह एन्व्हायरमेंट म्हणजे या स्पर्धेच्या बाजारपेठेत तो टिकून राहणार आहे का? नाही, तो टिकून राहूच शकत नाहीत. म्हणजेच काय, प्रॉफिट मीन्स सर्वायवल इन कॉम्पिटेटिव्ह एन्व्हायरमेंट. म्हणजेच काय आहे, नफा हाच स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी आवश्यकच आहे. जर व्यावसायिकाला, बिझनेसमॅनला नफा होत असेल तरच तो व्यवसाय चालू शकतो किंवा सर्वायवल होऊ शकतो, टिकू शकतो, टिकून राहू शकतो. अदरवाईज तो बिझनेसमॅन सर्वायवल होऊ शकत नाही. यासाठी बिझनेसेसला प्रॉफिट होणं आवश्यकच आहे, गरजेचंच आहे. अदरवाईज तो प्रॉफिट कमवू शकत नाही. प्रॉफिट मीन्स सर्वायवल इन कॉम्पिटेटिव्ह एन्व्हायरमेंट. नफा असेल तरच तो नफा म्हणजेच एक व्यावसायिकांना म्हणजेच बाजारपेठेमध्ये टिकून, मार्केटमध्ये टिकून राहण्यासाठी हे एक प्रकारचं व्यावसायिक बाजारपेठेमध्ये टिकून स्पर्धेत राहण्यासाठी आवश्यक ही गोष्ट आहे. अशा प्रकारे बिझनेसेससाठी या रोल ऑफ प्रॉफिट इन बिझनेसेस हे आपण पाहिलं. प्रॉफिट म्हणजेच रेव्हेन्यू मायनस टोटल कॉस्ट, नफा म्हणजेच उत्पन्न मायनस एकूण खर्च. एकूण खर्च किती केला आहे त्याच्यातून उत्पन्न काय झालं आणि शिल्लक राहिलेला तो प्रॉफिट. याची आपण प्रॉफिटचे रोल ऑफ प्रॉफिट इन बिझनेस पाहिलं. त्यामध्ये रिटर्न टू इन्व्हेस्टर्स, सेकंड नंबर रिसर्च अँड डेव्हलपमेंट ज्यालाच R&D म्हणलं तिथं, थर्ड नंबर ग्रोथ अँड एक्सपान्शन, फोर्थ नंबर इन्क्रीज इफिशियन्सी, फिफ्थ नंबर मीन्स ऑफ लाईव्हलीहूड, त्यानंतर रिवॉर्ड्स फॉर रिस्क अँड सर्वायवल पर्यंतचा भाग आपण घेतला, रोल ऑफ प्रॉफिट इन बिझनेस. थँक्यू स्टुडंट्स.